मंडळी नमस्कार. रेडिओ शुगर 90.8 वरती नमो अन्नदाता या कार्यक्रमात मी उदय गोडबोले आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आपल्या रेडिओच्या माध्यमातून हे शेतीविषयक कार्यक्रम आपण प्रसारित करत असताना आपल्या या परिसरामध्ये, इस्लामपूर परिसरामध्ये किंवा रेडिओच्या क्षेत्रामध्ये पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. आपला राजाराम बापू सहकारी दूध संघ आहे आणि या दूध संघासाठी अनेक शेतकरी आपलं दूध आणून त्या ठिकाणी देत असतात. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण पशुपालकांच्यासाठी सुद्धा विविध कार्यक्रम प्रसारित करतो आणि आज याच कार्यक्रमाच्या माध्यमातून नमो अन्नदातामध्ये आजचे पाहुणे जे आहेत ते जगदीश कुलकर्णी सर आहेत. राजाराम बापू दूध संघाच्या पशुखाद्य कारखान्यांमध्ये त्यांनी जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी काम करत असताना शेतकरी बंधूंना आहाराच्या संदर्भामध्ये वेगवेगळं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचा जो अनुभव आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पोहोचवत आहोत. कुलकर्णी सर, रेडिओ शुगरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि या नमो अन्नदाताच्या माध्यमातून आपण आपले विचार सर्व शेतकरी जे पशुपालक आहेत, दुधाचा व्यवसाय करणारे लोक आहेत, यांच्यापर्यंत द्यावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आपल्याकडं दुधाचा व्यवसाय जो आहे तो दुधाचा व्यवसाय काही ठिकाणी पाहिलं तर तो अतिशय चांगला फायद्याचा चाललाय असं दिसून येतं. काही ठिकाणी पाहिलं तर शेतकरी कुठंतरी हँड टू माउथ, म्हणजे जेवढं त्यांनी खर्च केले तेवढेच त्यांना त्याच्यातनं पैसे मिळाले असं दिसून येतं. आणि काही ठिकाणी मात्र ते जितका खर्च करतात तो खर्चही त्याच्यामधनं निघत नाही आणि मग ते रडत खडत तो व्यवसाय कसा बसा सांभाळतात असं दिसतं. तर ह्या संपूर्ण तिन्ही गोष्टींच्या मुळाशी कोणती गोष्ट असेल असं आपल्याला वाटतं? त्यामध्ये प्रामुख्यानं असं आहे की आपण कुठलाही व्यवसाय करत असताना त्याला शास्त्रीय बैठक असली पाहिजे आणि कुठलाही व्यवसाय करत असताना खर्चाचं जे व्यवस्थापन आहे ते आपण व्यवस्थित करायला पाहिजे. दुग्धधंदा जो आहे तो याला काही अपवाद नाही. त्यामध्ये सुद्धा आपण जर काही थोडंसं शास्त्रीय माहितीच्या आधारे आपण जर हा व्यवसाय केला तर आपल्याला तो त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तो फायदेशीर होईल. पण होतं काय की शेतकरी हा असा घटक आहे की तो बऱ्याच वेळेला आपले रेकॉर्ड्स वगैरे ठेवत नाही किंवा आपण जे काही व्यवसाय करतोय त्यामध्ये खर्च किती येतोय आणि उत्पन्न होते यामध्ये त्याला पाहायला खरं तर त्याला त्याच्या व्यापामुळे त्याला वेळ नसतो. पण त्यानं शास्त्रीय माहिती काही लक्षात घेऊन जर का हा व्यवसाय केला तर तो निश्चित फायदेशीर होईल, याबद्दल दुमत नाही. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पशुपालनामध्ये 2-3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की जनावरांचा आहार, दुसरी गोष्ट आहे की त्यांचं आरोग्य आणि तिसरी गोष्ट आहे की त्यांचा सांभाळ किंवा प्रतिपाळ तो पशुपालक कशा पद्धतीनं करतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती जनावरांना आपण आहार काय देतो, कारण जे बीज आपण पेरू त्या माध्यमातूनच ते झाड कसं येणार हे महत्वाचं आहे. तर ह्या आहाराचं जे व्यवस्थापन आहे ते शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं करायला पाहिजे आणि ते कसं करत नाहीत हे पण तुम्ही सांगा. फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण दुग्ध व्यवसाय हा एक व्यवसाय म्हणून करायचा आहे. तर त्यामध्ये आता 3 गोष्टीचं महत्वाचं आहे. एक म्हणजे ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट असं आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे एक म्हणजे ब्रीडिंग म्हणजे पैदास, फिडिंग म्हणजे त्याला आहार आणि मॅनेजमेंट म्हणजे त्याचं सर्वसाधारण व्यवस्थापन, रोग आजार वगैरे. तर ह्यातील 70% खर्च हा फिडिंग म्हणजे पशु आहारावर होत असतो. आणि मग ज्या व्यवसायातला 70% खर्च एखाद्या विशिष्ट घटकावर होते त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला तो परवडणार नाही. म्हणून पशु आहाराचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. तर त्यामध्ये आता तुम्ही जसा प्रश्न विचारला तर त्यामध्ये आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं असावं, तर सर्वसामान्य लोकांना मी असं सांगेल की आहार जो आहे पशूंचा हा संतुलित आहार म्हणजे चौरस आहार जसं आपण म्हणतो, बॅलन्स रेशन म्हणतो, तो असणं गरजेचं आहे. जसं आपण जेवत असताना आपल्या ताटामध्ये काय असतंय, भात, भाकरी, आमटी, त्यानंतर कोशिंबीर, भाजी, हे आपण फक्त जे जेवत असतो हे चवीसाठी नाही आहे, तर आपल्या पूर्वजांनी सुद्धा हे सर्व गणित बसवलेलं आहे की आपल्या आहारामध्ये, नित्याच्या आहारामधनं आपल्याला आपल्या शरीराच्या वाढीसाठी किंवा शरीराच्या इतर कार्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजेत. मग कुठले कुठले घटक आहेत, तर त्यामध्ये प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, त्यानंतर तैलजन्य पदार्थ स्निग्धांश आपण म्हणतो, त्यानंतर कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणतो, त्यानंतर खनिज द्रव्य जे आहेत आणि जीवनसत्व आणि पाणी, हे घटक आहेत हे आपल्याला मिळालं पाहिजे. तसंच जनावरांना पण तेच आहे की जनावरांना सुद्धा हे जे घटक आहेत
हे बॅलन्स रेशन जे आम्ही म्हणतो संतुलित, हे त्यांना व्यवस्थित प्रमाणात मिळाले पाहिजे. म्हणजे प्रथिनं कमी पडता उपयोगाचं नाही, स्निग्धजन्य पदार्थ आहेत ते पण व्यवस्थित मिळाले पाहिजे, त्यांना क्षार मिळाले पाहिजे, जीवनसत्व मिळालं पाहिजे, पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे. आणि हे जर आपण कमी जास्त यांचं प्रमाण जर व्यस्त झालं तर मात्र ते आहार व्यवस्थित नसल्यामुळं त्याला अनेक त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. दुग्ध व्यवसायात घट होऊ शकते, जनावर आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे चौरस आहार म्हणजे जो आपण म्हणतो की संतुलित आहार जो म्हणतो बॅलन्स रेशन, ह्याचं महत्व फार अनन्यसाधारण आहे. शेतकरी बंधूंनो, नमो अन्नदाता या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगली माहिती आपल्याला सोप्या भाषेत अशी समजेल अशी माहिती द्यायला जगदीश कुलकर्णी सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ब्रेकवरती जाण्यापूर्वी सर आपली चर्चा झाली होती की आहाराचं व्यवस्थापन आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे जसा मनुष्य प्राण्याला विविध प्रकारच्या आहाराची गरज असते, विविध घटकांची गरज असते, तशीच प्राण्यांना म्हणजे पशूंना पण असते. तर ह्याच्यामध्ये ज्या गाई म्हशी आहेत, दुधाळ गाई म्हशी आहेत, त्यांच्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या ह्या सगळे घटक तुम्ही मगाशी जे सांगितले ते कशा पद्धतीनं असायला पाहिजेत आणि किती किती असायला पाहिजेत ते आणि कशातनं मिळतील त्यांना? तर यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे मी तुम्हाला हे सांगतो आणि हे जे घटक सांगितले म्हणजे उदाहरणार्थ प्रथिनं असतील त्यांचा रोल पण सांगतो. प्रथिनं जी आहेत म्हणजे प्रोटीन्स म्हणतो, ह्याची जनावरांना आवश्यकता एवढ्यासाठी आहे की जनावरांची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. त्यांचे जे काही मसल्स आहेत किंवा त्यांच्या जे काही चयापचय क्रिया आहेत यामध्ये प्रथिनाचं महत्व हे अनन्यसाध्य. तेव्हा त्यांना प्रथिनं ही त्यांच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर स्निग्ध पदार्थ जे म्हणतो आपण तैलजन्य पदार्थ, त्याच्यामधनं एनर्जी मिळत असते आपल्याला. तर ती एनर्जी सुद्धा जनावरांना त्याप्रमाणे योग्य त्या प्रमाणात मिळाली पाहिजेत. मग ती काही तैलजन्य पदार्थ आहेत, उदाहरणार्थ काही पेंडी वेगवेगळ्या प्रकारचे तेल प्रकारच्या, त्यानंतर राईस पॉलिश वगैरे आहेत, यातून तुम्हाला तैलजन्य पदार्थ मिळतात. त्यानंतर प्रोटीन्स जे आता सांगितले त्यामध्ये सोयाबीनची पेंड आहे, सरकीची पेंड आहे, त्यानंतर कॉटन सीड म्हणजे कॉटन सरकीची पेंड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पेंडी आहेत त्यातून तुम्हाला मिळतात. आणि कार्बोहायड्रेट्स मी तुम्हाला जे सांगितलं जे आहेत म्हणजे त्याला आपण कर्बोदक म्हणतात, ही पण तुम्हाला जे काही ग्रेन्स म्हणतो आपण म्हणजे मका असेल, ज्वारी असेल, यातून मिळू शकतं. तैलजन्य पदार्थ जर तुम्हाला सांगितलं, त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे खनिज मिश्रण जे आपण म्हणतो, वेगवेगळे खनिज आहेत म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस वगैरे आणखीन बरेचसे आहेत त्यामध्ये खनिज आहेत, जवळजवळ 14-15 प्रकारचे, ती पण त्यांना मिळाली पाहिजेत. फक्त आपण प्रोटीन्स दिली, स्निग्ध पदार्थ दिले तर चालणार नाही. कारण बरेचसे रोग जे काही जनावरांना होतात त्याची कमतरता, डिफिशियन्सी जी आहे, मिनरल्सची डिफिशियन्सी असेल तर त्यांना बरेचसे रोग होतात. त्यानंतर त्यांच्या उत्पादनावर पण परिणाम होतो, त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतात, त्यांच्यातले वासराची वाढ होण्यावर पण परिणाम होतात. तर त्यासाठी त्यांना जे क्षार जे कॅल्शियम, फॉस्फरस, कोबॉल्ट, सल्फर वगैरे 14-15 मिळायला पाहिजे, ते पण त्यांना योग्य त्या मात्रामध्ये मिळाले गेले पाहिजेत. आणि त्यानंतर जीवनसत्व आहेत, विशेषतः अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, A, D3 जीवनसत्व, E हे जे आहेत याची पण त्यांना मिळाली गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जनावरांचा जे आहार आहे हा 3 प्रकारामध्ये त्याचा आम्ही सर्वसाधारणपणे विभागणी करतो. एक म्हणजे त्यांचा पोषण आहार, दुसरा गर्भार आहार म्हणजे प्रेग्नन्सी रेशन त्यांना मी म्हणतो, तिसरं आहे ते उत्पादन आहार म्हणजे त्यांचं प्रोडक्शन रेशन. आणि अशा 3 प्रकारामध्ये त्याचं मुख्य ते विभागणी केली जाते. तर त्यामध्ये पोषण आहार आहे ह्याचं हा एवढ्यासाठी दिला जातो की शरीरातील सर्व संस्था ह्या सुव्यवस्थित पद्धतीनं त्यांचं कार्य झालं पाहिजे. आणि त्यामध्ये ड्राय मॅटर म्हणजे शुष्क घटकाला फार मोठं महत्व आहे. त्यानंतर दुसरा गर्भावस्थाचा आहार आहे, विशेषतः जे गाई म्हशी गर्भार असतात. आणि होतं काय, आपल्याकडचे शेतकरी लोक काय करतात की गर्भार अवस्था ज्यावेळेला असते त्यावेळेला त्यांचं दूध संपलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. मग शेतकऱ्यांना वाटतं की दूध नाही म्हणताना आपण त्याला आहार कमी द्यायचं, पण ते चुकीचं आहे. त्याला प्रेग्नन्सी रेशन साधारण 5व्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापासून त्यांना 1.5, 2.5, 2 किलो 2.5 किलो त्यांना आहार जो आहे हा पण द्यावा लागतो. त्यांचा उद्देश आहे की त्याच्या पोटामध्ये असणारे जे काही गर्भ आहे त्याला त्याची पण वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचबरोबर त्या गाईला किंवा म्हशीच्या पण काही रिक्वायरमेंट आहे ते पण मिळाले पाहिजे. आणि तिसरा तुम्हाला जे सांगितलं की उत्पादन आहार म्हणजे ऍक्च्युअली दुधाच्या प्रमाणात द्यायचा आहार. तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे असा थंब रूल आहे म्हणजे ढोबळमानानं असं सांगितलं जातं की दुधाच्या 30 ते 50% खाद्य त्याला द्यावं. म्हणजे समजा 10 लिटर दूध देणारी गाय असेल तर सर्वसाधारणपणे त्याला 3 किलो ते 5 किलो हे दुधासाठी म्हणून द्यायचं आहे. आणि वर जे सांगितलं तुम्हाला जे पोषण आहार म्हणजे त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या प्रक्रिया चालू राहण्यासाठी साधारण 1.5 किलो 2 किलो आहार द्यायचा आहे. म्हणजे 10 किलो दूध देणाऱ्या 10 लिटर दूध देणाऱ्या गाईला साधारण 5 किलो हा त्याच्या दुधा उत्पादनासाठी आणि 1.5-2 त्याच्या शरीर पोषणासाठी असा साधारणपणे 6-6.5 किलो आहार त्याला सर्वसाधारणपणे द्यावा लागतोय. आणि तो जो आहार आहे त्यामुळं पोषण आहार
तो आपण लोक काय करतात की तोच जो आहार आहे तो व्यवस्थित पद्धतीनं त्याला मिळत नाही. आणि म्हणून त्यासाठी जे वेगवेगळे पशुखाद्य कारखाने आता आहेत, वेगवेगळे पशुखाद्य बाजारामध्ये आहेत, पण त्यामधला जे काही कंटेंट मी आता सांगितलं हे त्यामध्ये तुम्ही बघितलं पाहिजे. त्यामध्ये प्रोटीन्स किती आहे, त्यामध्ये ऑइल किती आहे, फायबर किती आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याला हे शक्य नसते. तेव्हा ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचे निकष लावून जे आहार तयार करतात तिथलाच आहार शेतकऱ्यांनी प्रिफर करावा त्यातला, कारण मग शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. तेव्हा मग हे खाद्य कसं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला बाजारातनं आणून वापरता येते, पण जिथं स्टँडर्ड पद्धतीनं आहार मिळतोय तिथून तो घेणं गरजेचं आहे. आता एक थोडासा उपप्रश्न विचारतो तुम्हाला की आपण ज्यावेळेला राजाराम बापू दूध संघाच्या या पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून आपण जेव्हा कार्य करत होतात मग त्यावेळेला शेतकऱ्यांना लागणारा अशा पद्धतीचा आहार एक मुद्दाम तुम्ही प्रिपरेशन असं तयार करत होतात की कसं काय ते? हो, बरोबर आहे. तर त्यासाठी आम्ही काय करत होतो की खाद्याचे म्हणजे आता तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या वयोगटामध्ये आणि दुधानुसार खाद्याचे प्रकार आहेत. म्हणजे जे हाय लॅक्टेटिंग अॅनिमल्स आहेत, साधारण 15-20 लिटर दूध देत आहेत, त्यांच्यासाठी वेगळा आहार असतो. मध्यम जे खाद्य दूध देत आहे साधारण 5-7-8 लिटर पासून 10 लिटर पर्यंत, आणि जे काय लो इल्डर आहे त्यासाठी, कारण प्रत्येक दूध देण्याच्या क्षमतेनुसार आहाराची आवश्यकता असते, कारण तेवढे त्यांच्यातनं जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे जात असतात, तर त्याची भरपाई करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही काय करत होतो की प्रोटीन्स आहेत, समजा जास्त दूध देणारे आहेत त्यांना साधारण प्रोटीन किती पाहिजे, साधारण 20% ते 23% प्रोटीन पाहिजे. त्यामध्ये तैलजन्य पदार्थ किती पाहिजेत, साधारण 5%-6% पण पाहिजे आहे त्यामध्ये. त्यानंतर जे मध्यम दूध देणारे आहेत त्यांच्यासाठी साधारण 18 ते 20% प्रोटीन पाहिजे, साधारण 3-3.5% त्यामध्ये फॅट म्हणजे तैलजन्य पदार्थ केले पाहिजे. आणि जे लो इल्डर्स आहेत जनरली आहेत त्यांच्यासाठी साधारण 18% ते 20% पण प्रोटीन आणि 2.5-3% फॅट वगैरे आवश्यक आहे. मग त्या दृष्टीनं आम्ही वेगवेगळी धान्य जी काही उपलब्ध मिळतात त्यामध्ये आता सांगितलेले पिंडी आहेत, सोयाबीनची पेंड आहे, सरकीची पेंड आहे, शेंगदाण्याची पेंड आहे, अशा पेंडी, त्यानंतर गहू भुसा, त्यानंतर राईस ब्रॅन आणि मग मका, ज्वारी हे सिरियल्स आहेत, जे धान्य आहेत. आणि मग त्यानंतर लागणारे मोलॅसिस म्हणजे मळी, आणि मग हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे सगळ्यांचं मिश्रण करत होतो. आणि त्याचं क्वालिटी आणि कॉस्ट याचा मेळ घालून ते वेगवेगळ्या प्रकारचे आहार करतो. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, लहान वासरं जी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खाद्य वेगळं असतं, तर त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. आणि त्यासाठी काफ रेशन म्हणजे वासरांसाठीचं खाद्य हे पण आम्ही लोकांना प्रिफर करत होतो, कारण वासरांची व्यवस्था त्यांची पण रिक्वायरमेंट वेगळी असते आणि मोठे झालेल्या दुधा जनावरांची पण वेगळी असते त्याच्या दृष्टीने. त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला एक सांगेन की साधारणपणे आपण जे एखाद्या गाईला किंवा म्हशीला आपण आहार देतोय तर साधारण त्यांचं वजन, त्या गाईचं वजन किती आहे आणि त्याची शारीरिक परिस्थिती काय आहे, ती दूध किती देते या अनुषंगानं आहार त्यांना द्यावा लागतो. तर साधारण आपण असं गृहीत धरलं की 400 किलो वजनाची गाय आहे त्यामध्ये, तर त्यासाठी आहार काय द्यावं लागेल असं आपण गृहीत धरलं तर त्यामध्ये शुष्क घटक म्हणजे ड्राय मॅटर त्याला किती गेले पाहिजे, तर तो त्यामध्ये कॅल्क्युलेट केला जातो. आणि त्यामध्ये आहार आपण वैरण जे खाद्य देत असताना आपण पेंड किंवा खाद्य देतो, आणि त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्याकडे वैरण असते, हिरवी वैरण असते, वाळलेली वैरण असते. मग शेतकरी विचारतो की कशा पद्धतीने आम्ही खाद्य त्यांना द्यायचं, तर त्यामध्ये शास्त्रीय माहिती निकष असे आहे की जे तुमचं कॉन्सन्ट्रेट आहे म्हणजे जे खाद्य तयार करतात पशुखाद्य आणि पेंड वगैरे तुम्ही काय घालतात तर ते साधारणपणे 1/3 असावं. म्हणजे ड्राय मॅटर समजा 400 किलो गाईसाठी तर सर्वसाधारणपणे त्याला 2.5% आपण जर धरला तर त्याच्या साधारणपणे 1/3 1/3 जे खाद्य आहे त्यातलं ते कॉन्सन्ट्रेट स्वरूपामध्ये द्यावं, आणि 2/3 खाद्य जे आहे 2/3 हे रफेजेस म्हणजे वैरणच्या स्वरूपात द्यावं. मग वैरणमध्ये एक प्रकार पाहतात की ओली वैरण आणि वाळलेली वैरण आहे त्यामध्ये. मग त्याचं विभागणी कशी करावी तर हिरवा चारा जो आहे तो 1/3 असावा आणि वाळलेला चारा हा 2/3. अच्छा, म्हणजे साधारण 33% हा हिरवा चारा असावा आणि वाळलेला चारा आहे हा 2/3 जास्त म्हणजे 67 वाळलेला चारा, त्यामध्ये ड्राय मॅटर वगैरे जास्त असते. आणि मग हिरव्या चारामध्ये सुद्धा अनेक प्रकार पाहतात की त्यामध्ये एकदल आणि द्विदल असे असतात. म्हणजे काही भुईमुग आहे किंवा बाकीचे तुमचे जे द्विदल वनस्पती आहे त्यांचा जो चारा आहे तो साधारणपणे 1/4 म्हणजे 25% असावा. टोटल हिरव्या चाऱ्याच्या 1/4 हा द्विदल चारा असावा आणि 3/4 जो चारा आहे म्हणजे 75% हा एकदल असावा. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही जर विचारलं की 400 किलो गाईसाठी
काय आहार असतो आत्ता सांगितलं याच्यानुसार, तर साधारणपणे त्याला 4 ते 6 किलो हे खाद्य द्यावं, कॉन्सन्ट्रेट म्हणजे पेंड किंवा हे साठी, आणि 20 किलो हा हिरवा चारा जावा, त्यामधला 5 किलो द्विदल असावा, 15 किलो एकदल असावा आणि 5 किलो वाळलेला चारा द्यावा. हे सर्वसाधारण प्रमाण आहे, प्रत्येक गायीनुसार आणि त्याच्या रिक्वायरमेंट बदल होत जातील. म्हणजे इतका बारकाईनं शेतकऱ्यांनी विचार जर केला तर त्याला त्यासाठी येणारा खर्च असेल आणि मिळणारं उत्पन्न असेल याच्यामध्ये कुठेतरी चांगला फरक राहील, म्हणजे चांगला नफ्याचा फरक राहील. निश्चितच. शेतकरी बंधूंना नमो अन्नदाता या कार्यक्रमामध्ये जगदीश कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत आणि जनावरांचं आहार व्यवस्थापन कसं करायचं याच्याविषयी आम्ही थोडीशी चर्चा करत आहोत. तर कुलकर्णी सर, पारंपरिक पद्धतीनं जे जनावरांना खाद्य दिलं जातं किंवा चारा दिला जातो याच्याविषयी आपण थोडंसं बोललेलो आहोतच, परंतु आता ह्यामध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान यायला लागलेलं आहेत किंवा नवीन गोष्टी यायला लागलेल्या आहेत. तर त्या दृष्टीनं आपणास काय सुचवता येईल की शेतकरी बंधूंना की खर्च आणि ह्या एकूण सगळ्या गोष्टींचा विचार करता की त्यांना काय अजून नवीन करता येईल? त्यामध्ये मी शेतकऱ्यांना असं सुचवू शकतो की मूर घास म्हणून एक तंत्रज्ञान आहे. मला वाटते बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत पण असेल, पण त्याविषयी थोडासा मी प्रकाश टाकू इच्छितो की मूर घास म्हणजे काय, की हिरवी वैरण. आपल्याला माहिती आहे की जनावरांना हिरवी वैरणीचं अन्नसाधन महत्व आहे, कारण त्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत ते जनावरांच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी फार महत्वाचे. पण ती हिरवी वैरण आपल्याला वर्षभर काही मिळू शकत नाही. पावसाळ्या दिवस असेल किंवा ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांना मिळते, पण जिथं पाणी नाही आहे आणि पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर जो काही चारा आहे तर त्यावेळेला काय करायचं, ज्या वेळेला हिरवी वैरण आपल्या उपलब्ध असते तर ती प्रिझर्व्ह करून ठेवायची, म्हणजे ती जतन करून आपल्याला ठेवायची. म्हणजे त्याचं उदाहरण सर्वसाधारण लोकांना समजण्यासाठी असं सांगितलं, जसं आपण लोणचं घालतो आंब्याचं पूर्ण वर्ष, लोणचं घातल्यानंतर आपण आंबा हा ठराविक काळामध्ये मिळतो, पण नंतर आपण त्या आंबा कट करून त्याच्यामध्ये लोणच्याच्या सर्व प्रक्रिया करून आपण ठेवतो आणि नंतर तो वर्षभर आपल्याला पुरतो. तसंच इथं तंत्रज्ञान आहे की हिरवा चारा त्याच्यातले असणारे जे काही घटक द्रव्य आहेत, त्यात व्हिटॅमिन्स आहेत, क्षार आहेत, प्रोटीन्स आहेत, ते आपल्याला वर्षभर जनावरांना मिळावे म्हणून हिरवा चारा जतन करून ठेवायचा. आता हिरवा चारा तर राहू शकत नाही, कारण तो वाळून तर जाईल किंवा खराब होईल, तर त्यासाठी जे तंत्रज्ञान आहे त्याला ते मूर घास असं म्हणायचं, म्हणजे मुरवट ठेवायचं त्यामध्ये साधारणपणे. तर साधारणपणे ते कशा पद्धतीनं करायचं, तर आपल्याकडे जी काही वैरण आहे त्यामध्ये काही लोकांच्याकडं ज्वारीच्या असेल, मक्याची वगैरे असतात, करतात. आणि यामध्ये मी अनेक लोक सांगू शकेल की प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये फक्त ऊस किंवा फक्त कॅश क्रॉप न करता काही समजा 2 गुंठे 3 गुंठे काय असेल किंवा बांधावर ही वैरणीची पिकं जी आहेत, चारा पिकं ही घेतली पाहिजे त्यासाठी. तर त्यामध्ये मका असेल, कडवळ असेल किंवा काही कडधान्याचे असतील किंवा हत्तीग्रास असतील, हे घेणं गरजेचं आहे. कारण शेतकरी काय करतोय की इंच आणि इंच जमीन ही सर्व तो आपल्या मुख्य पिकासाठी ऊस लावतो. आपल्याकडे हा सगळा शुगर केन बेल्ट आहेत आणि मग त्याचं जे वाडं आहे ते फार घालतो. पण मी सर्वांना सल्ला असं देईन की वाडं हा शेवटचा पर्याय आहे, कारण वाडं जनावराला घातल्यानंतर त्याला पाहिजे ती पोषक द्रव्य मिळत नाहीत. उलट त्याच्या शरीरातले जे काही कॅल्शियम्स असतात ते त्या वाड्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट कॅल्शियम असतं, तर त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्वरूपात त्यातलं कॅल्शियम हा जनावरच्या शरीरातून बाहेर जातो. तेव्हा वाडं एक्सक्लुझिव्हली घालू नयेत, म्हणजे निव्वळ. तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याकडे जेवढी त्याला जमीन जास्तीत जास्त ठेवता येईल त्यामध्ये चारा पिकं घ्यावी. आणि मग चारा पिकामधले जे ही हिरवे पाऱ्या आहेत तो मुरघास या तंत्रज्ञानानं आपल्याला करायचा. तर त्यामध्ये साधारणपणे जी हिरवी वैरण आहे त्यामध्ये 30% शुष्कांश म्हणजे ड्राय मटेरियल राहील आणि 70% आर्द्रता असेल, मॉइश्चर असेल, असा चारा आपण त्याची कुट्टी करायची. कारण जनावरांना शेतकऱ्यांना माहिती आहे की कुट्टी करायचं तंत्रज्ञान, त्याची कुट्टी करायची आणि हवाबंद खड्ड्यामध्ये, म्हणजे त्याला आम्ही एनॉरोबिक कंडिशन म्हणतो, हवाबंद खड्ड्यामध्ये ते तो जो चारा आहे तो वेगवेगळे अशी त्यामध्ये थर टाकून तो असं त्यामध्ये आपल्याला अजिबात हवा जाणार नाही अशा पद्धतीनं घट्ट करून, जसं आपण प्रेस करत त्यामध्ये प्रेस करायची, वेगवेगळे थर द्यायचे. त्याच्यावर खूप म्हणजे भरपूर त्या मुरघासावर पण भरपूर माहिती देता येईल, पण सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगतो की अशा तऱ्हेचे करून तो चारा बंदिस्त त्यामध्ये ठेवायचा. आणि मग ज्यानंतर आपल्याला हवे आहे, म्हणजे ज्यावेळेला हिरवा चारा नाही आहे त्यावेळेला त्यातला थोडा थोडा चारा करून जर आपण घातला तर त्याच्यामध्ये फार चांगली तऱ्हेची पोषक द्रव्य ही तयार होतात आणि ते जनावरांना उपयोग करतात. म्हणजे हा मुरघासाचा त्यामध्ये चालेल सर. आपण मुरघासावरती पूर्ण एक वेगळा कार्यक्रम पण करू शकतो. आपण त्याच्यावर एक वेगळा पण माहिती देऊ त्यामध्ये. आणि दुसरं मुरघास बनण्याचा उद्देश असा आहे की अतिरिक्त हिरवी वैरणीतले जी काही पोषण मूल्य आहेत त्याचं जतन करायचं आहे.
हिरव्या वैरणीच्या कमतरतेच्या काळात हिरवी वैरणीला पर्याय म्हणून आपल्याला तो मुरघाचा वापर करता येईल. हिरवी वैरण उत्पादनासाठी वारंवार येणाऱ्या उत्पादन खर्चात पण बचत होते आपल्याला. त्यानंतर वैरण हाताळताना सुद्धा आपल्याला त्याची तूट कमी येते आणि मुरघास पद्धतीनं वैरणीचा दर्जा हा कायम राखता येतो आणि कमी जागेत त्याची साठवण करतात. त्याच्यानंतर आपल्याला अली काळामध्ये एक शब्द जास्त करून ऐकूया लागला, तो म्हणजे हायड्रोपोनिक्स तंत्रानं चारा. तर आता हे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय आहे ते पण थोडक्यात सांगा. म्हणजे आपल्याला हायड्रोपोनिक्स वरती पण एक वेगळा कार्यक्रम करून शेतकऱ्यांना त्याची डिटेल माहिती आपल्याला कार्यक्रमात देता येईल. अगदी बरोबर. आता हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय, तर क्षार आणि विविध अन्नघटक वनस्पतीला पाण्यावाटे कृत्रिमरित्या म्हणजे जमिनीचा वापर न करता वनस्पतीची वाढ करण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय करायचं की त्यामध्ये समजा तुमच्याकडं ज्वारी आहे किंवा मका आहे, जी मोड येणारी आपले धान्य आहेत, त्याच्यामध्ये त्याला पाणी शिंपडून त्याचं कृत्रिमरित्या म्हणजे त्याची पेरणी करायची वर्षावर. त्यामध्ये ट्रे असतात, त्या ट्रेमध्ये ती सर्व आपण त्याची वाढ करायची त्याच्यामध्ये. तर त्याच्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे फायदे काय, तर त्यामध्ये मातीची आवश्यकता तुम्हाला लागत नाही. दुसरं म्हणजे सतत उच्च दर्जाचं उत्पादन तुम्हाला त्यातून मिळते. वातावरणातील बदलाचा त्या परिणाम होत नाही त्यामध्ये आणि कीड आणि विविध आजार पण ते जे काही वनस्पती आहे त्याच्यावर येत नाही आणि ऊर्जा उत्पादन खर्चात बचत होती. काढणीची प्रक्रिया सोपी आहे आणि अवर्षण पर्वण भागामध्ये विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये सांगली, जत, आटपाडी भाग जे आहे त्यामध्ये तुम्हाला हे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान लोकांना वापरलं जातं. तर ते कसं करायचंय तंत्रज्ञान, तर साधारणपणे मका, बाजरी, गहू किंवा ओट याचे बियाणं ह्यासाठी वापरतात. तर साधारण 12 तास ते पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं. त्यानंतर पाण्यातून काढून पोत्यामध्ये गुंडाळून असं दडपून ठेवायचं. म्हणजे जशा आपण मोड आणण्यासाठी आपण जे प्रक्रिया करतो त्या पद्धतीने दडपून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर साधारण 3x2x3 आकाराचे प्लास्टिकचे ट्रे घ्यायचे आणि त्यामध्ये साधारण 1.5 ते 2.5 किलो या प्रमाणात ते पसरून ठेवायचे. म्हणजे एकदा पाणी दडपून तुम्ही त्यातनं काढले की ते पसरून ठेवायचे आणि नंतर मोड फुटल्यानंतर त्याला मोड फुटतात. मोड फुटल्यानंतर ठराविक अंतरानं म्हणजे साधारण 2 तासाने एक 10 मिनिटं पाण्याचा फवारा त्यावर मारायचा. म्हणजे त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होती आणि साधारण 8 ते 9 दिवसामध्ये तुम्हाला अशी भरघोस त्याच्यामध्ये वाढलेले तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये त्या ट्रेमध्ये. आणि साधारण 1 किलो गहू किंवा 1 किलो मक्यापासून तुम्हाला 10 किलो चारा मिळतो. अरे वा. म्हणजे 1 किलो याच्यापासून एवढी तुम्हाला त्यामध्ये यील्ड आहे त्यामध्ये. आणि एका ट्रे मधील चारा हा 1 दिवसाला एका जनावराला पुरतो त्यामध्ये. आणि सकस चांगल्या सकस असतो, चांगला असतो, ताजा असतो, सगळं काय असेल ते हा पण त्याचं महत्व आहे त्यातलं. चालेल. आता आपल्या या पूर्ण आहाराच्या व्यवस्थापनामध्ये एक शेवटचा प्रश्न असा मी आपल्याला विचारतो की हे सगळं आहाराचं झालं तर पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते जनावरांच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. तर ते ना पाण्याचं प्रमाण कसं असावं किंवा पाणी कशा पद्धतीने पाणी आपण म्हणतो की पाणी हे जीवन आहे, लाईफ, वॉटर इज लाईफ. तर जनावरांच्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि पाणीची जर का तुम्हाला कमतरता भेटली तर तुमच्या दुधाच्या उत्पादनामध्ये आणि जनावरांच्या एकंदरीत शारीरिक ह्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. तर पाणी त्याला जेवढं ते जनावर पिल तेवढं त्याला पाणी दिलं पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, शेतकरी आपले काय करतात, सकाळी एकदा आणि संध्याकाळी फक्त आपण बार्डी पाण्याची ठेवतो धार काढताना. तर तसं न करता शेतकऱ्यांना आपल्या त्या गोठ्यामध्ये किंवा जवळ याच्यामध्ये हौद पाण्याचा छोटासा बांधावा. त्यातून त्यांना स्वच्छ पाणी आणखीन ताजं पाणी त्याला मिळावं. कारण बरेच वेळा जनावरं दुसरी कुठलं जर पाणी पितात तर मग त्यांना बरेच आजारी पडतात. आणि पाण्याला म्हणजे असं आहे की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी तुम्हाला आवश्यकता जास्त होती, हिवाळ्यामध्ये पावसामध्ये कमी होती. तर पाण्याविषयी पण भरपूर माहिती देता येईल. पण एक लक्षात ठेवा की त्या जनावराला जेवढं हवं आहे तेवढं पाण्याची व्यवस्था त्यामध्ये करावी. म्हणजे दुसरी एक गोष्ट त्यामध्ये आहे की मगाशी एक सांगत असताना की वासरांचं जे तंत्रज्ञान तुम्ही सांगत असताना हायड्रोपोनिक्स बरोबर लहान वासरांची वाढ हा पण एक महत्वाचा विषय आहे. आणि मी सर्व शेतकऱ्यांना असं सांगू शकेन की शेतकरी काय करतात की बाजारातून जाऊन जनावरं आणायची आणि मग ती वाढवायची. तर तसं न करता आपल्या गोठ्यात आपलं जनावर तयार झालं पाहिजे. म्हणजे जे वासरू आहे जे गायला त्याची तुम्ही ते वासरू जन्माच्या आधीपासून जर काळजी घेतली तर अतिशय कमी खर्चामध्ये तुम्हाला गाय किंवा म्हैस मिळू शकते. कारण आज तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला 80,000, 90,000, 1 लाखाच्या वर जनावर चांगले भेटतात. ते भेटतील याची पण खात्री नसते. आणि मग खूप दुसऱ्या ठिकाणी येणारे बरेचसे लोक गुजरात वगैरे ह्या ठिकाणी जनावर आणतात. मग आपल्या वातावरणात येऊन ती व्यवस्थित ॲक्लिमेटाईज होत नाही आणि मग त्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण आपल्या गोठ्यामध्ये कसं वासरू तयार होईल या दृष्टीने करावं. आणि त्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान मी तुम्हाला सांगू शकेल की मिल्क रिप्लेसर
म्हणून एक खाद्य आम्ही इथं असताना तयार केलेलं होतं की शेतकरी काय करतोय की वासराला दूध कमी पाजतो आणि ते बरंचसं, कारण त्याला पर्याय नसतो की त्याला पण द्यायला शेवटी पाहिजे. विकायचं असतं. तर साधारणपणे असं आहे की वासराला दूध आणि त्यापेक्षा वासरू जन्मल्या जो चीक असतो हा त्याला जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत, किमान अर्धा ते तासाच्या आत त्याला दिलं पाहिजे. कारण त्याशिवाय त्याची जी काही इतर वाढ आहे, त्यातून जी काही पोषण द्रव्य आहेत ती त्याला मिळणार नाहीत. आणि त्याचबरोबर त्याला मिल्क रिप्लेसर हा विषय एवढ्यासाठी सांगतोय की वासराला साधारण पहिले 2 महिन्यापर्यंत त्याला गाईचं दूध हे द्यावं लागतं आणि साधारणपणे दिवसाला ते प्रमाण वाढत वाढत 2 लिटरपर्यंत द्यावं लागतं. मग 2 लिटर शेतकरी गाय त्या वासराला पाजत नाही आणि मग ते वासराची वाढ कमी होती, मग त्याची मॉर्टॅलिटी होती आणि मग वासरं मरतात म्हणून लोक पाळत नाहीत. पण त्याला जर दूध या प्रमाणात दिलं मग ते परवडत नाही. मग शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे, तर तेवढ्यासाठी आम्ही याच्यावर विचार करून R&D म्हणजे सर्व आम्ही रिसर्च केला आणि आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये मिल्क रिप्लेसर हे खाद्य तयार केलं. जनावरांच्या वासरांसाठी प्रति दूध तयार केलं. प्रति दूधच होतं थोडक्यात त्यामध्ये. तर त्यासाठी NDDB आनंद गुजरात या ठिकाणी त्याच्यावर संशोधन झालेलं आहे. तर त्याचा आम्ही अभ्यास करून आम्ही मिल्क रिप्लेसर तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये साधारणपणे असं की ते 900 ग्रॅम मिल्क रिप्लेसर आणि 100 ग्रॅम त्यामध्ये पाणी घातलं की दूध तयार होतं. अच्छा. आणि मग त्या मिल्क रिप्लेसरमध्ये आम्ही दुधाची भुकटी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी, त्यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक्स वगैरे तयार घालून आम्ही मिल्क रिप्लेसर केलं. आणि त्याचं तुम्हाला मी महत्त्व सांगेन की आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाच्या जवळजवळ 60% कमी किमतीमध्ये तयार होते. अच्छा. म्हणजे समजा एक 40 रुपयाला जर आपल्याकडे दूध असेल तर हे तुम्हाला एकदम 10-15 रुपयामध्ये ते दूध तयार होते. म्हणजे शेतकऱ्याला पण नुकसान होत नाही आणि त्याचं वासरू पण चांगल्या पद्धतीने. तेवढ्यासाठी मिल्क रिप्लेसरचा शेतकऱ्यांनी अवश्य उपयोग करावा, ते जेणेकरून त्यांची वासरांची वाढ चांगली होईल आणि आपल्या गोठ्यात आपली गाय तयार होईल. तर सर, ही पूर्ण जी चांगली माहिती आहे ती आपल्या शेतकरी बंधूंसाठी तुम्ही सांगितलीत, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि ह्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी किंवा वेगवेगळे जे संशोधनं नवीन येतील आणि तुमच्याकडे माहिती असेल ती जरूर आपल्या या नमो अन्नदाता कार्यक्रमामध्ये तुम्ही सांगायला यावं अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही माझी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल. आणि या संदर्भात मी नेहमीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन जिथं जिथं शेतकरी विचारतात तिथं करत असतो. आपल्या जवळपास असणाऱ्या इतर काही पशुखाद्य फॅक्टरीना मी आता निवृत्त झाल्यानंतर कन्सल्टन्सी पण देत असतो, त्या जेणेकरून आणि जनावरांना गोठे जिथं आहेत त्यांनाही ज्यांना जिथं अडचण आहे त्या ठिकाणी या आहाराविषयी विशेषतः मार्गदर्शन करू असतो. आपले जे काही जे शेतकरी आहेत त्यांना या संदर्भामध्ये समजा काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपला फोन नंबर सांगा, म्हणजे काही शेतकरी आपल्याला डायरेक्ट सुद्धा फोन करू शकतील. माझा नंबर आहे, नोंद करून घ्या, 98 60 600 600 110. 98 60 600 110. धन्यवाद सर. नमस्कार.